Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Smart goat, Chatur Shedi. Story is helpful to everyone. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel for more updates. Let's meet the smart goat. There was a shepherd. तेथे एक मेंढपाळ होता. शेफर्ड म्हणजेच मेंढपाळ, जे मेंढ्या शेळ्या पाळतात तो. He went to the forest to graze his goats every day. तो दररोज त्याच्या शेळ्या चरायला जंगलात जात असे. येथे टू ग्रेज म्हणजेच गवत, झाडाची पाने खाणे. One such a day he went to the forest with his goats. अशाच एके दिवशी तो त्याच्या शेळ्यांसह जंगलात गेला. There the goats started to graze. तेथे शेळ्या चरायला लागल्या म्हणजेच गवत, झाडांची पाने खायला लागल्या. The shepherd started to relax. आणि मेंढपाळ तेथेच आराम करू लागला. But while grazing on green grass, a goat went far into the forest. पण हिरव्या गवतावर चरत असताना एक शेळी जंगलात खूप दूर गेली. And the poor goat missed her way, so she was very scared. आणि ती बिचारी शेळी तिचा रस्ता चुकली म्हणून ती खूप घाबरली. Scared म्हणजे घाबरणे. There at that time a wolf appeared before her from somewhere. त्याच वेळी कुठून तरी एक लांडगा तिच्या समोर आला. Which scared the goat even more. आणि ज्यामुळे ती आणखीनच घाबरली. Scared म्हणजे घाबरणे, appeared म्हणजे दिसणे. The wolf laughed and said to the goat, I will eat you. लांडगा हसला हा 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 आणि शेळीला म्हणाला, मी तुला खाईन. The goat tried to went away from there. शेळी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. She tried so hard, but she could not before the power of the wolf. तिने खूप प्रयत्न केले, पण लांडग्याच्या ताकदीपुढे ती जाऊच शकली नाही. Now, as the wolf was about to kill her, आता लांडगा तिला मारण्याच्या तयारीतच होता. An idea came to the goat's mind. तेव्हाच शेळीच्या मनात एक कल्पना आली. आयडिया म्हणजेच कल्पना आली. कोणती बरं आयडिया सुचली बघूयात. Oh, you will eat me, I know, pleaded the goat. अरे, तू मला खाणार, मला माहित आहे, बकरीने विनवणी केली. I am going to die now. मी आता मरणार आहे. But please fulfill my last wish. पण कृपा करून माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. I want to sing one last song. I love to sing so much. मला एक शेवटचे गाणे म्हणायचे आहे. मला गायला खूप आवडते. ओके, सेड द वॉल्फ. ठीक आहे, लांडगा म्हणाला. द गोट बिगॅन टू सिंग अँड मे मे इन अ लाऊड व्हॉइस. बकरीने मोठ्या आवाजात मे मे असे गाणे म्हणायला सुरुवात केली. ॲज शी बिगॅन टू सिंग, जसे तिने गाणे गायला सुरुवात केली. After hearing this sound, the shepherd who was looking for her came running and reached there. तिचा आवाज ऐकून तिला शोधत असलेला मेंढपाळ धावत तेथे आला आणि तेथे पोहोचला. reached there, तेथे पोहोचला. The wolf saw the stick in his hand. He scared. लांडग्याने त्या मेंढपाळाच्या हातात काठी पाहिली. तो घाबरला. and ran away. आणि पळून गेला. The goat's life was saved by her smartness, cleverness only. फक्त तिच्या हुशारीने बकरीचा जीव वाचला होता.
Moral of the story: crises should be faced with wisdom without fear. संकटांना न घाबरता शहाणपणाने तोंड द्यावे. Tactics are better than power. युक्ती ही शक्तीपेक्षा कधीही श्रेष्ठ ठरते. येथे क्रिसिस म्हणजेच संकटे आणि टॅक्टिक्स म्हणजेच युक्ती. थोडक्यात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. अशाच इंग्रजी कथा मराठी अर्थासोबत शिका आपल्या PK's लर्निंग ह्या चॅनलवर. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.